लय बेकार असते भावी 7-8 जणांना एकटा बेजार करता बसल्या बसल्या. तुमच्या पाय पडून सांगतो राव, दारू पिऊ नका. मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या, दारू पिऊ नका. देशाच्या पाठीवर अशी कणखर जाते नाही मराठीची. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणीच मायका लाल नाही झाला आणखीन तुमची प्रगती रोख. फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करीत जा, लाजायचं नाही. नाही तर आपल्याला हलवते बरं का. राजकारण करू नका या मताचा मी नाही. 15 दिवस, फक्त 15 दिवस राजकारण करायचं. निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं. आपली जात सुधारायचे बघायचे, आपले पोरं पुरी अधिकारी करायचे बघायचे. हे 5च वर्ष आहे. एकदा जर पोरगण पोरगी अधिकारी झाली ना, 50-60 वर्ष टेन्शनच नाही भाऊ. कुणाची सही करायची कुणाची नाही करायची, आपल्या लेकी बाळीच्या हातात राहायला पाहिजे. नाही तर राहावं लागतं मग तो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही. मान टाईट राहिली पाहिजे, प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे, असे कामं करा. संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या परिसराचे आराध्य दैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. हात आणि इथं जमलेल्या तमाम माझ्या बांधवांना माझा मानाचा जयशोध. गडीला येत तर लागला, त्याला आरक्षण मिळालं का नाही, त्याच्यामुळेच एवढा आवाज. तुमच्या गावात मला अशी माहिती मिळाली की बेदरे आडनावाचे लोक आहेत का? हा, मग ना तुम्हाला आपल्या हैदराबाद गॅझेटच्या GR नुसार शपथपत्र घ्या आणि पुरं गाव बसवा तुमचं आरक्षणात, अख्ख्या लेकरा बाळाचं कल्याण. आणि तुमचंही आता निघतंय. तुमच्या सोलापूरचे 58 गावं सुद्धा हैदराबाद गॅझेटमध्येच घ्यायचं सांगितलेत मी. ते सुद्धा आता बसून जातील तिकडं. तुमचं सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, औंधचं आणि मला वाटतं तुमचं मिरजचं पण एक गॅझेट कोल्हापूर सहित, हे सगळेचे सगळे अभ्यासाला घेतले. मला उपसमितीनं तसं सांगितलंय. थोडा वेळ लागेल, पण एवढं ध्यानात ठेवा, आपल्याला दम्माने घ्यावं लागेल. कारण आपल्याला जळणारे लोक आहेत. आपण जरा दम्माने घेऊ. 50-60 वर्षे काही नव्हतं आपल्याला आरक्षण. काय केलं आपण? काहीच केलं नाही. मग आणखी 1 वर्ष लेट झालं तर काय फरक पडत नाही. आपण 1 वर्षात सगळे मराठी आरक्षणात घालू. एक सुद्धा होत नाही, तुम्ही काळजी करू नका. नाही तर आपल्या आरक्षण नसल्यावर एवढे हाल होणार आहेत. आता शिक्षण झालेत, मग